आम्ही सावंतवाडी सिंधुदुर्ग येथे दांटस सरांकडे आलेलो आहोत आणि त्यांचे रिझल्ट रिपोर्ट त्यांच्या तोंडून ऐकूया. खूप छान रिपोर्ट आले. तर नमस्कार. नमस्कार. तर आपलं पूर्ण नाव? जॉन डांटस. आपण सिंधुदुर्ग सावंतवाडी मधून आहात. आपलं वय वर्ष किती आहे? 75. तर साहेब आपला फॉर्म्युला गेली 5 महिने घेतात. अँटॉक्स डी घेतात, अँटॉक्स टी घेतात आणि अँटॉक्स अमृत. खास करून अँटॉक्स अमृत ज्यावेळी काही प्रॉब्लेम्स येत होते त्यानंतर अमृत तुम्ही चालू केलात आणि रिझल्ट मध्ये अजून तुम्हाला भर मिळाली. तर जेव्हा आपले फॉर्म्युला घ्यायच्या आधी फास्टिंग किती होती? फास्टिंग 110 होती. पीपी पीपी 250 आणि HbA1c रिपोर्ट किती होता तुमचा? 7.9. 7.9. आता गेली 3 महिने पहिले घेतल्यानंतर फॉर्म्युला काढला, 5 महिने होत आले, तर 3 महिन्यांनी फास्टिंग किती आलेली? फास्टिंग 90 आली. आणि पीपी 160 आणि HbA1c रिपोर्ट 6 आला. आमचे रिपोर्ट पण त्यांनी टाकले दिले आहेत. तर ह्या खूप छान रिपोर्ट आले. अभिनंदन आहे तुमचं. जवळजवळ शुगर मुक्तीकडे चाललं जात तुम्ही. पण इतरही प्रॉब्लेम तुमचे काय काय होते तुम्हाला शरीरात? पायात जळजळ होणे, डायजेशन, परत डोक्यामध्ये चणचण होणे. अच्छा, म्हणजे पोट साफ होत नव्हतं, पचनशक्ती बिघडली होती, डायजेशनचे प्रॉब्लेम होते, हे सगळे प्रॉब्लेम्स होते. गेली किती वर्षापासून डायबिटीज आहे तुम्हाला? 10 वर्षापासून. गेले 10 वर्षापासून प्रॉब्लेम आहे. असा रिझल्ट रिपोर्ट आणि एवढी शांती कधी बघितली होती का? नाही, भयंकर. पाय पण तुमचे काळे पडले, ते पण आता बऱ्यापैकी गोरे होत आले. हो. तर पायामध्ये सुद्धा फरक पडत चाललाय तुमच्या. हो. तर आता वय वर्ष तुमचं 75 आहे. तर 75 असताना एक ॲलोपॅथी डॉक्टरांनी तुम्ही भेटला होता आणि त्यावेळी तुम्हाला त्यांनी काय बोलले होते? 75 संपलं. 75 संपलं. पण तुम्हाला काही बोलले होते ना? काय बोलले होते? जास्ती हे नाही, म्हणजे बाकी काही होऊ शकत नाही. म्हणजे 75 संपलंय ॲलोपॅथी डॉक्टरांच्या माध्यमातून, पण बाकी काही होऊ शकत नाही. मग हे जर होऊ शकत नाही तर आता हे जे रिपोर्ट आले आणि विश्वास ठेवला, पहिल्या 2 महिन्यामध्ये रिपोर्ट तुमचे थोडेसे वर खाली झाले होते, जरा जास्त आले होते, पण विश्वास ठेवून यांच्या शरीरामध्ये असणारे जे प्रॉब्लेम्स आहेत, ते B12 आहे, व्हिटॅमिन डी आहे, अजून इतर काही प्रॉब्लेम आहे, ते आमच्याशी सजेस्ट केलं. त्या सजेस्टवर आम्ही त्यांना तसं सजेशन केलं आणि त्यांना काही फॉर्म्युले अँटॉक्स अमृत पण वाढवायला सांगितलं, तो वाढवला. मग हे सगळं वाढून झाल्यानंतर आता त्यांचे रिपोर्ट जे नॉर्मल आले, हे सगळे नॉर्मल रिपोर्ट जे आले ते आपल्या ह्या फॉर्म्युल्यामुळे. बरोबर ना साहेब? येस. आणि आता 75 वर्षाचे आहात, तर आता काय वाटतं तुम्हाला? किती वयाचे झाल्यावर वाटतं? आता जवळजवळ 50-60. तर असेच हसणं, हे जे हसणं आणि हा जो आनंद आपल्या आयुष्यात येण्यासाठी समर्थ फाउंडेशनचे अँटॉक्स डी, अँटॉक्स टी आणि अमृत घेणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं की नुसतं फास्टिंग पीपी बघून होत नाही. आमचं कामच HbA1c रिपोर्टवर आहे. HbA1c रिपोर्ट हा 3 महिने कंटिन्यू केल्यानंतर येतो आणि 3 महिने कंटिन्यू केल्यानंतर HbA1c रिपोर्ट काढायचा असतो. फास्टिंग पीपी हा फक्त बघण्यासाठी, शरीरात अजून काही प्रॉब्लेम्स आहेत का हे कळण्यासाठी, बघण्यासाठी आहे. त्याच्यावर विश्वास ठेवू नका. HbA1c रिपोर्ट खूप महत्वाचा आहे आणि तो खूप चांगला रिझल्ट रिपोर्ट दिला की तुम्ही हळूहळू शुगर मुक्तीकडे वाटचाल करता.